हे बरकत, या पैलवान या. मला वाटलं रक्षाबंधनचं कारण सांगून दांडी मारताय वाटतं. हे कामाच्या बाबतीत कधी आय करत नाही मी. इकडे ठीक आहे. काय पैलवान? राणा, अरे ध्यान कुठे आहे तुझं? ती एक भानगड झाली. काय? कसली भानगड? अरे अंजलीबाईंनी त्या सख्खी मॅडम संग दोस्ती करायला सांगितली. अरे मग कर की दोस्ती. मी बी तुला करच म्हणले ना दोस्ती. हे बघ, एकदा का दोस्ती झाली की सगळी झंझटच मिटतील बघ. आणि दोस्तीसाठी तू काय बी करतोस. खुळायस काय? असं कसं मी दोस्ती करणार? राणा, तू माझ्या संग दोस्ती केली नाहीस वय मग पण तुझ्या संग दोस्ती कशी केली कुठे ध्यानात आहे माझ्या? तुझ्या नसलं तरी माझ्या आहे की ध्यानात. मी बारकं होतो तेव्हा आबू मळ्यात काम करत होता आणि मी घरात रडत होतो तेव्हा तू आलास आणि उचलून घेऊन मला आबूकडे घेऊन गेलतास. होय, हे मला आबूनेच एकदा सांगितलं होतं. अरे पण सखी मॅडम लाभू कुठे आहेत? आणि काय असतं तर काय उचलून येणार होतास? हा, तेच तर. सखी मॅडम संग दोस्ती कशी करायची तेच काय कळना झालं. अंजली वहिनींच्या बरोबर कशी केली होतीस रे? मी कुठे केलती? त्या टायमाला अंजलीबाईंनी पहिलं पाऊल टाकलं होतं. आपण दोस्ती कशी करायची मला कुठं माहित आहे? आता आलं माझ्या ध्यानात. पहिलं पाऊल मॅडमला टाकायचं. खुळायस काय? अरे इकडं मला दोस्ती करायला सांगितली आहे, त्यासनी कसं सांगू? अरे आपण पाऊल टाकलं पाहिजे. राणा, त्यांच्या मनात तुझ्याबद्दल कडवटपणा आहे आणि तुझ्या मनात त्यांच्याबद्दल कडवटपणा होता म्हणून तुला अवघड जात होतं. ह्यो कडवटपणा जाऊन गोडवा निर्माण व्हायला पाहिजे, मग होईल बघ तुमची दोस्ती. होय, कडवटपणा मिटवायला पाहिजे हे खरंय. बरं चल. हा, कुठे निघालास? कडवटपणा मिटवायला. होय काय? म्हणजे कारण गावलं म्हणजे बाहेर जायचं लगेच? बरं चल येतो. अरे राणा, राणा काम कर थांब. काय? अरे अरे लगेच कुठं आलास तिथं? अरे थांब राणा, राणा, हे राणा थांब की. राणा, गुळ तू एवढा गुळ का आणलास? अहो कसं आहे, आपल्याला जोवर कडवटपणा जात नाही तोवर आपल्या दोस्ती होणार नाही. गुळ खावा आणि कडवटपणा घालवा. हो घ्या की. तू बरास ना बाबा? असं गुळ खाऊन कधी मैत्री होते का? हो ते नंतर ना बघू की. तुम्ही आधी कडवटपणा घालवा. नाही, मी काय करू एवढ्या गुळाचं? अहो एकदम खावा असं कुठं म्हणतोय? जेव्हा रागेल तेव्हा खात जावा. एवढं गोड खात नाही मी कधी. तू ते घेऊन जा. अहो पण घेऊन जा म्हणते ना. नाही. उचल. ताईसा बघा कसा खातोय ती. फुकट आमची इस्टेट संपूनच खायचं थांबवणारे वाटतं. अहो ताईसाहेब, लाडू खाऊन अशी कशी संपल हो इस्टेट? उगा आपलं काहीतरी. अक्कल कुणाला जादा आहे, आम्हाला की तुला? तू मसनी. गोलक्का, अजून एक लाडू. अजून
अरे लाडू जेवायचं नाही काय? लाडू खाऊन जेवतो. अरे बाळा, नुसतं गोड खाल्लं तर जेवण जात नाही. जाणार की. लाडू ए लाडू, अरे बाबा एवढं गोड खाऊ नये र. लई गोड खाल्लं की नाही की दात किडत्यात, पोट दुखतंय आणि पोटामध्ये आळ्या बी होत्यात. होऊ दे काय? नाही. हा मग तवा जादा गोड खाऊ नगस, जरा तिखट खात जा मर्दा. लय तिकटानं तोंड पोळतय, हवा आहे ना? अव गोदाक्का, पोटातल्या आळ्यांपेक्षा तोंड पोळलेलं कधी बी चांगलंच की, नाही का? राणा अगं बाई, राणा भाऊजी काय होय? गुळाची ढेप? ती अन कशाला? ते आपलं ते हा आपल्या घरासाठी ते काय आहे, पुरणपोळ्यांसाठी गुळ लागते ना व, म्हणून. अरे पर घरात हाय की एक शिल्लक, ती तरी सपू दे. ते अगं गोदक का ते स्वस्तात मिळालं म्हणून घेतलं ग. त्याचं काय ते उगा ऐन टायमाला ते गडबड व्हायला नको म्हणून घेतला. बरं ते ना व अंजलीबाई कुठे आहेत? हाय वर तिच्या खोलीत. हा अरे पण ढेप घेऊन कुठं चाललास? ठेव इथं, मी शिरपतीला सांगते आत ठेवायला. आणि खाली लवकर या आवरून, जेवायचं समजा तयार आहे. लाडू, आता जेवढा गुळ पाहिजे तेवढा खा, स्वस्तात मिळालाय. हा नाही, मी पुरणपोळी केल्यावर खाणार. आणि पोदक्का, आणि मला शेंगदाण्यांचा लाडू बनवून दे. हा काय? करून देते. हा स्वस्तातलं काय नगच वाटतं या लाडूला, समजा शौक महागातलं. चंदे चल बाई, जेवणाची तयारी करायच्या. मामांजीसनी बोलव बरं, आणि यासनी बी आवाज दे जरा. चला चल लाडू, लाडू बी बनवूया, पण आता आधी जेवून घे. चल शिरपती, ढेप घेऊन जा. अरे उशीर केला. हा ते जरा काम होतं. आज स्वयंपाक लवकर झाला म्हणून मग मी पुस्तक वाचत बसले. हम्म. तुमचं कसलं काम होतं? हा काय नाही, असंच आपलं होतं एक काम. हो, तुम्ही म्हणलात म्हणून मी तयार झालो, पण काय होईल असं काय वाटत नाही. काय दोस्ती हो. म्हणजे? अहो अहो तुम्हीच म्हणलात ना व की सखी मॅडम संगत दोस्ती कर, म्हणून मग मी ते गुळाची डेप घेऊन गेलतो. अहो पण साधा खडा बी उचलला नाही डेपतला. गुळाची ढेप कशासाठी? अहो दोस्ती व्हावी म्हणून. दोस्तीचा आणि गुळाच्या ढेपेचा काय संबंध? हो कसं आहे बघा, कुठलं बी नातं तयार करायचं असेल, ते टिकवायचं असेल तर त्यात गोडवा पाहिजे. सखी मॅडमच्यातला कडवतपणा जाऊन गोडवा आणायचा. अहो म्हणून मग मी ती गुळाची डेप घेऊन गेलतो. आम्ही फुकट काही घेत नाही, बदल्यात काहीतरी द्यायला लागतं म्हणून उसाणलाय. हो, जे रूल्स माझ्यासाठी वापरले ते इथे लागू होणार नाही. ती वेगळी, मी वेगळी. अहो पण मी काय चुकीचं मनात घेऊन गुळ द्यायला गेलतो का? अजिबात नाही. बघा तुम्हासनी कळते, पण त्यासनी काय बी कळत नाही. हो मी तेच सांगतेय, ती वेगळी, मी वेगळी. बरं ते सोडा, गुळाच्या ढेपेचं काय केलं मग? आणले घरी मग. छान, मग आता मी खाते.
आपण आपल्यातला गोडवा वाढवू. आपल्यात हायच की गोडवा. मग अजून डबल करू. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. चालतंय. अहो ते विसरलोच, गोदका जेवायला बोलवती. चला. अख्खी गुळाची डेप संपवायची तर किती दिवस लागतील तुला? तू सांग किती दिवसात संपू. अरे लाडू, अरे जास्त गोड खायचं नसते बाळा. आम्ही बी लाडूला हेच सांगायलोय, पण गोदाक्कांचं जरा वेगळंच म्हणणं आहे खरं. राणादा, तुझी गुळाची डेप मी संपवणार. लाडू, ती गुळाची डेप तुझ्यासाठी नाही आणली. मग कुणासाठी आणली? आपल्या सगळ्यांसाठी आणले. हा ते नव्हे राणा भाऊजी, तुम्ही त्या शिटीतल्या मॅनेजर बाई संगत दोस्ती करणार असं कानावर आलतं. झाली काय हा दोस्ती? दोस्ती झाली काय असं विचारायलोय. नाही अजून. नाही? बरं झालं बाई, खरं देवच पावला बघा. हे बघा राणा भाऊजी, तुम्ही काय असल्या फंद्यात पडूच नका बघा. कुस्तीसाठी आल्या नव्हती बाई, मग तेवढ्या पुरतच ठेवा तिला. असं परक्या बायकांसंगत दोस्ती करणं बरं दिसणार नाही हो गावात. का दोस्ती झाली तर वाईट काय त्यात? विश्वास असला म्हणजे झालं. वय बा, अंजलीबाई बी असंच म्हणले. आम्हासने आपलं जे वाटलं ते आम्ही बोललो खरं. बघा बाई, वय वय राणादा, अहो शिटीतल्या पोरींचं काय बी खरं नसतं बघा. रानान सखी बघून घेईल की, तुम्ही कशाला मध्ये मध्ये करताय? ते ना बाबा, ते महादा बापूच्या पोल्ट्रीची डील झाली की अहो महिन्याला 10,000 अंडी घ्यायचं कबूल केले कंपनीला. चांगलंय, पण नीट कॉन्ट्रॅक्ट करून घ्या. दोन्ही बाजूच्या ज्या काय अटी असतील ते लिहून घ्या. काय लिहून घेतलं की बरं असतं, विश्वास बी राहतो आणि अटी बी पाळल्या जातात. मग पुढचं सगळं सोपं होतंय. तेव्हा जे काय असेल ते कागदावर लिहिलेलं केव्हाही चांगलं. काय होय आबा, अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळा व्यवहार लिहून घेतो दोघांकडनं. चालतंय. काय लिहून घेतलं की बरं असतं, विश्वास बी राहतो आणि अटी बी पाळल्या जातात. तेव्हा जे काय असेल ते कागदावर लिहिलेलं केव्हाही चांगलं. तुझ्या टायमाला. अरे महत्वाचं काम आहे. चल. अरे काय महत्वाचं काम आहे मर्दा? दिवसा फिर तुझं रात्रीची कामं सुचतात बरं तुला. मला झोप आले, सकाळी बघ. अरे तुला सांगतोय ना हो, महत्वाचं काम आहे म्हणून. चल. काय महत्वाचं काम आहे? काय तर भानगड असणार. हे बघ, तुझं जाऊन अकेला बघ जा, मला झोप आले. अरे अकेल्याच्यानं झालं असतं अरे तर तुला गोळी लावायला कशाला आलो असतो. ठीक आहे, बघ, हे घाल. अरे काय करायचं आम्ही? घाल की. हे घे. ते गुळ कडे त्या मॅडमला नेऊन लावतं जा. अरे अख्खी गुळाची डेप घेऊन गेलतो, पण एक खडा बी उचलला नाही त्यांनी. म्हणजे म्हणजे चल तुला रस्त्यात सांगतो. चल. लाईट कुठे आहे? जा बघ तिकडे असेल, जा. बसा. करा सुरू. ते नाही उद्या सकाळी करून दिलं असते की. अहो कुठं उद्या सकाळी? आता एवढे इथं पतूर आलायसा, हेरपटा वाया कशाला घालवतायसा? करून टाका, सगळं करून. ठीक आहे, घालाई आवरा. ती नवरा ना, अरे ह्यांच्याकडनं काय लिहून घ्यायचंय? तेच काय कळना मर्द. काय सांगायचं? पण हे काय कशासाठी येते काय कळू द्यायचं नाही बघ. अरे राणा मर्दा, माझ्या झोपाचं खोबरं केलंस, त्यांच्या झोपाचं खोबरं केलंस, आणि वर इथं येऊन म्हणतोस काय लिहायचं तेच माहित नाही. बोला काय लिहायचं? पत्र पत्र लिहायचं. पत्र? अहो आता कोण पत्र लिहितंय वय? अहो मोबाईल वर मेसेज टाईप करायचा. नाही नाही, ते पत्र नाही आहे, ते कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट? कसलं कॉन्ट्रॅक्ट? दोस्तीचं. हा, दोस्तीचं? अहो दोस्तीचं कॉन्ट्रॅक्ट? अहो दोस्तीत कधी कॉन्ट्रॅक्ट असते वय?
आता दोस्ती जरी असली तरी व्यवहार सुरू चालतोय काय? हा दिली वा. व्यवहार कसला व्यवहार? अहो ते आम्ही जमीन कशाला घेतोय राणाच्या दोस्ताचीच आहे त्याच. जमीन कशाला घेताय? मग तसं लिहितो की झाले? नाही नाही ते अरे कसं लिहायची काही गरज नाही. ते तुम्ही फक्त ती अटी लिहा. हा हा आधी फक्त लिहा. बर पहिली अट सांगा. हा पहिली अट तू सांग की. अरे मला काय म्हणतो तू सांग. पहिली अट हा ते मी तुमच्या संकट भांडणार नाही. तुम्ही माझ्या संकट भांडायचं नाही. हा लिहा. मी तुमच्या संगत भांडायचं नाही. भांडणार नाही आणि तुम्ही माझ्या संकट भांडायचं नाही. भांडायचं नाही. हा हा ते ना पैशासाठी ना. हा 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 पर ते पैशाच तेवढं काय लिहू नका. हा हा बोला दुसरी अट. तू सांग की. हा हा? आम्ही तुमची काळजी घेणार हा. आणि तुम्ही आमची काळजी घेणार. काळजी? अहो पिकाची काळजी लिहा. हा. अहो मग तसं लिहूया की सरळ सरळ? अहो तसं लिहून कसं चालेल? जमिनीत आपण ऊस लावतोय, मका लावतोय, ती तांदूळ लावतोय, सगळी एवढी पिकं लावतोय. सगळ्या पिकांची नाव लिहून चालणार का तिच्या? बरं पुढं. ते सांग की. हा मी तुम्हाला मदत करणार. तुम्ही मला मदत करायची. हा लिहा. ठीक आहे मी तुम्हाला मदत करणार. पुढे बोला. हा ते जे काय असेल ते तुम्ही मला समजवायचं आणि जे काय असेल ते मी तुम्हाला समजवणार. आहो राणा असला कसला व्यवहार करता? बर पुढं. तू सांग की. सांग की. आठवाले नव्हता. अहो बोला की. होय होय. हा तुम्ही माझा दोस्त म्हणल्यावर माझ्या दोस्तांची संगत मी मैत्री करायची. हा पण दोस्त म्हणून तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करताय ना आणि परत दोस्त बनल्यावर म्हणजे? अहो व्यवहार हो दोस्त म्हणल्यावर असं म्हणायचं होतं मला. हा. हा व्यवहार म्हणजे तसा शब्द यायला पाहिजे याच्यात. तुम्ही ते समजा सोडा हो. तुम्ही फक्त ते दोस्तीवर भर द्या. हा ठीक आहे माझं काय आता व्यवहाराचं बोला. हा हिशोबाचं सांगा. मला सांगा किती टक्के उत्पन्न तुमच्या वाट्याला आणि किती टक्के उत्पन्न समोरच्या माणसाला? दोस्ती हिशेब कशाला? अहो असं कसं मग कॉन्ट्रॅक्ट तरी कशाला करायला लागलाय? अहो ते कसं असते ते लिहून घेतलेलं चांगलं असते हो. म्हणजे काय विश्वास राहतोय. राणादा अहो दोस्ती दोस्ती म्हणत माणसं पाठीत खंजीर खुपसतात. ते काय नाही राणादा. हे बघा हिशोबाचा मुद्दा हा लिहिलाच पाहिजे. असं म्हणताय? होय. आता तुमचा वाटा किती ते सांगा. हा ते दोस्ती आहे म्हणून आपण आपली समधी सुखदुःख समान वाटून घेऊ. हा लिहा लिहा. अहो पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये असली कन्फ्युज होणारी भाषा चालत नाही राणादा. ते समजा सोडा हो तुम्ही. तुम्ही फक्त ते सुखदुःखांवर भर द्या. हा. बरं ठीक आहे. लिहा तुम्ही. राणादा हा मागचं मी कॉन्ट्रॅक्ट करून दिलं होतं त्यावेळी अंजलीबाई घरात आल्या. हा आता ह्या कॉन्ट्रॅक्ट करून देतोय कोण घरात येणार नाही ना? हो काय तुम्ही खाऊन लोळा काय काय? हा राणा काय त्यातला वाटलं होय तुम्हाला? अरे बघ की. अहो नाही मी आपलं सहज म्हटलं. आपल्या म्हणले सांगितले तेवढे करा. खा खाता आवरा. अरे बघ की. एकूणच आपल्या मधला हा व्यवहार व्यवहार नाही. आपल्या मधली दोस्ती यशस्वी होईल असा विश्वास मला आहे. अहो राणादा मला कमीत कमी नाव तरी सांगा. नाव? अहो आता नावाची काही गरज नाही. अहो बिन नावाचं कॉन्ट्रॅक्ट कसं चालेल? अहो ते आम्ही टाकून घेतो की. हा
हे घे. हा. अरे वा बरकत हा. अरे भारीच की होय. उद्या सकाळच्याला जाऊ हा आणि कॉन्ट्रॅक्ट करून येऊ काय मी मेन कशाला अरे तुला बी यायचंय काय अरे. भारी आहे नव दोस्तीचं कॉन्ट्रॅक्ट